प्रवास करत असताना अनेक ठिकाणी आपण पाहतो पोलिसांची गाडी असते, आरटीओची गाडी असते। जर त्यावेळेस आपल्याला जर हात केला तर आपण साहजिकच त्या ठिकाणी थांबतो आणि ज्या प्रकारे पोलिसांना कागदपत्र चेक करायचा अधिकार असतो, आरटीओला तपासणी करण्याचा अधिकार असतो, त्याप्रमाणे आपण त्यांना सहकार्यही करतो। परंतु समोर असलेल्या गाडीमध्ये खरंच तो आरटीओ आहे, तो पोलीस आहे का, हे कसं ओळखायचं? बनावट आरटीओ बनून जर कुणाची लूट होत असेल तर मात्र त्या नागरिकांनी तो खरा आरटीओ आहे की पोलीस आहे हे ओळखायचं कसं, हा मोठा प्रश्न आता वाहनधारकांसमोर निर्माण झालेला आहे। हो, बनावट आरटीओ बनून चक्क वाहनधारकांना लुटण्याचा प्रकार बीडमध्ये समोर आलेला आहे। मुंबईचे 2 आरोपी, विशेषतः त्यांनी हुबेहूब दिसणारी आरटीओची ज्या प्रकारे स्कॉर्पिओ असते तशी स्कॉर्पिओ घेतली, ज्या प्रकारे आरटीओच्या गाडीला सिम्बॉल असतात, लोगो असतात, त्याचा संपूर्ण अभ्यास केला आणि आरटीओच्या सहवासात प्रवासात जी गाडी असते तशीच गाडी बनवून राज्यभरामध्ये अनेक वाहनधारकांना लुटण्याचं काम मुंबई येथील 2 आरोपींनी केल्याची जी घडामोड आहे ती बीडमध्ये उघडकीस झालेली आहे। विशेष म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये एका वाहनधारकांकडून ऑनलाईनने 25,000 रुपये या 2 आरोपींनी घेतल्यानंतर ज्या ऑनलाईन नंबरवर जे पैसे ट्रान्सफर झाले त्यांचं तिथूनच ह्या आरोपींची जी चूक झाली त्यानंतर त्यांचा जो तपास आहे तो घेण्यात आला। विशेष म्हणजे बीड येथील कार्यालयातील जे मोटार वाहन निरीक्षक आहेत गणेश बिगणे यांना अशी माहिती मिळाली की हे तोतिया आता बीडमध्ये अशा प्रकारची लूट करतात। यानंतर त्यांनी त्यांच्या माध्यमातून सर्च करण्यास सुरुवात केली आणि यानंतर त्यांनी बीड पोलिसांची मदत घेतली आणि अखेर गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरामध्ये ह्या 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे। आपण पाहू शकतोय की या स्क्रीनमध्ये आपल्याला लक्षात येत असेल की कशा प्रकारे आरटीओची हुबेहूब गाडी या आरोपींनी बनवली आहे आणि यासोबतच जो मुख्य आरोपी आहे यामध्ये गाडगे नावाचा आणि दुसरा जो आहे हा धनसर म्हणून आहे, ह्या 2 जणांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहनधारकांची फसवणूक केलेली आहे। रोडला वाहन लावून आरटीओ साहजिकच गाडी आणि ड्रेस युनिफॉर्म म्हणलं की अनेक जणांची धावपळ उडते, एक भीतीचं वातावरण होतं। याच भीतीचा फायदा या दोघांनी घेतला आहे। हे सांगतायत की गेल्या 10 दिवसापासून आम्ही हे काम करतोय, मुंबईहून आलो, नंतर नगरमध्ये आलो, नंतर बीडमध्ये आणि इथून ते परत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणार होते, परंतु तत्पूर्वीच त्यांच्या बीड पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावंत असतील, अपर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर असतील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख उस्मान शेख असतील, यांच्या टीममधले जे सहकारी मंडळी आहेत त्यांनी या दोघांना ताब्यात घेतलेलं आहे। या संदर्भात बीड ग्रामीण ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे। विशेष म्हणजे हे किती दिवसापासून हे काम करतायत, कोणाकोणाची फसवणूक केली, या सर्व बाबीच्या अनुषंगाने तपास होणार आहे। त्यासाठी यांना कोर्टात हजर केल्यानंतर PCR ची मागणी होणार आहे। परंतु दुसरा विषय निर्माण होतो की रस्त्याने वाहन चालवत असताना ज्यावेळेस पोलीस अधिकारी वाहनं अडवतात त्यावेळेस ते खरे पोलीस आहेत की खोटे आहेत हे कसं ओळखायचं, हे मात्र या प्रकरणाहून अनेकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। खरं कोण, खोटं कोण, यामुळे भविष्यामध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी संबंधित विभागाने सुद्धा कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज आहे।